झिरो आवर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। गेली काही दिवस महाराष्ट्राचं राजकारण फिरत होतं ते एका व्यक्तीभोवती, एका खुर्चीभोवती, विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या आजूबाजूला। नक्की शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निकाल देणार याकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष होतं। खरं तर हा निकाल फक्त शिवसेनेपर्यंतच मर्यादित होता असं नाही, तर यापुढे राष्ट्रवादीच्या आयुष्यात नक्की काय होणार या दृष्टिकोनातून सुद्धा अनेक लोक या निकालासाठी थांबले होते। काल निकाल झाला आणि अगदी जे अशक्य वाटत होतं ते अध्यक्षांना शक्य करून दाखवलं, कोणीही अपात्र झालं नाही। नक्की हे त्यांनी सगळं कसं केलं, काय आहे या निकालाचा अर्थ, हे सगळं आपल्याला समजून घ्यायचं आहे। आपल्या बरोबर आहेत खुद्द राहुल नार्वेकर। आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये। खरं तर गेले काही दिवसांचा हा जो सगळा काळ होता तो नक्की कसा राहिला? प्रचंड स्ट्रेस असेल, एक डेडलाईन होती, सुप्रीम कोर्ट होतं, सगळी मंडळी सातत्यानं तुमच्याचकडे बघत होती, नक्की कसा होता? नाही, ह्याबद्दल स्ट्रेस नव्हता, पण वेळेची मर्यादा असल्यामुळे काम अधिक वेगाने आणि दिवसाला 14-14, 15-15, 16-16 तास काम करायला लागलं। आपल्या सर्वांनाच माहीत आहे की नागपूर अधिवेशनाच्या दरम्यान पण अधिवेशन सभागृहात उपस्थिती ठेवून हिअरिंग्स पण आपण घेतलेल्या आहेत आणि अगदी कमीत कमी वेळात हा अत्यंत कॉम्प्लेक्स विषय सोडवण्याचं जी जबाबदारी आपल्यावर होती ती मी पार पाडायची पूर्ण प्रयत्न केलेला आहे। आपल्याला माहीत आहे की हा खटला माझ्यासमोर बरेच दिवसापासून प्रलंबित होता आणि यात संपूर्ण लीगल प्रोसेस फॉलो करून, म्हणजेच हिअरिंग्स घेऊन, क्रॉस एक्झामिनेशन घेऊन, इश्यूज फ्रेम करून, सगळ्या ज्या कायदेशीर तरतुदी आहेत त्यांचं पालन करून आपण प्रोसिजरली कुठेही कुठचीही चूक न करता, कुठचीही कमतरता न आढळून येता हा निर्णय घ्यायचा प्रयत्न केला। हा निर्णय घेत असताना आपल्या सर्वांना माहीत आहे की सुप्रीम कोर्टाने काही अत्यंत महत्त्वपूर्ण प्रिन्सिपल्स सेट केले आणि मला वाटतं या राज्याच्याच नव्हे तर या देशाच्या डिफेक्शनच्या कायद्यासंदर्भात अभूतपूर्व असे काही गाईडलाईन्स सुप्रीम कोर्टने दिले। पहिल्यांदा अध्यक्षांना राजकीय पक्ष कोणता हे ठरवण्यासाठी अधिकार आणि जबाबदारी ही सुप्रीम कोर्टाने अध्यक्षांना दिली। त्याचबरोबर राजकीय पक्ष कोणता हे ठरवल्यानंतरच राजकीय पक्षाच्या इच्छेनुसार आपण प्रतोद नियुक्त करायचा हा पण आदेश सुप्रीम कोर्टाचा होता। आणि त्याचबरोबर राजकीय पक्ष कसा आपण नेमका सिलेक्ट करावा किंवा रेकग्निशन द्यावं या संदर्भातही सुप्रीम कोर्टाने ट्रिपल टेस्टचं प्रिन्सिपल ले डाऊन केलं। सुप्रीम कोर्टाने असं सांगितलेलं की आपण राजकीय पक्ष सर्वप्रथम प्रिलिमिनरी इश्यू म्हणून ठरवावा आणि हे ठरवत असताना आपण त्या पक्षाचं संविधान कोणतं ते बघावं, त्या पक्षाचं ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर कोणतं आहे आणि त्याचा डिव्हिजन कसं झालेलं आहे हे पाहावं आणि त्याचप्रमाणे लेजिस्लेटिव्ह स्ट्रेंथ म्हणजेच आमदारांची संख्या कोणाबरोबर किती आहे याचा पण विचार करावा। या तिन्ही क्रायटेरियाजला एकत्र करून निर्णय घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने आपल्या डायरेक्टिव्ह मध्ये दिलेले। असं असताना आपण माझ्या निर्णयात काल बघितलं असेल की सर्वप्रथम मूळ राजकीय पक्ष ठरवल्याशिवाय कोणाचा व्हिप ऍप्लिकेबल होईल हे ठरवता येत नव्हतं, म्हणून मी सर्वप्रथम मूळ राजकीय पक्ष शिंदे गट रिप्रेझेंट करतो की ठाकरे गट रिप्रेझेंट करतो यावरती निर्णय दिला। हा निर्णय देत असताना शिवसेनेच्या संविधानाचा विचार करायला लागला। ठाकरे गटाने दिलेली 2018ची अमेंडेड कॉन्स्टिट्यूशन जे आहे, संविधान जे आहे ते ग्राह्य धरायचं की 1999 मध्ये शिंदे गटाने ज्याचा आधार घेतलाय ते संविधान ग्राह्य धरायचं हा प्रश्न माझ्या समोर होता। आणि या संदर्भातही सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलेलं की आपण जेव्हा असा वाद होतो, दोन पार्टीजनी दोन वेगवेगळे कॉन्स्टिट्यूशन वरती रिलायन्स ठेवलं, तर आपण
इलेक्शन कमिशननी जे ग्राह्य धरलेलं संविधान आहे त्याचा विचार करून तेच ग्राह्य धरावं. त्यानुसार ज्या वेळेला दोन पक्षांकडनं दोन वेगवेगळे संविधान आम्हाला देण्यात आले किंवा त्याच्यावर रिलायन्स ठेवण्यात आला, त्यावेळेला आम्ही इलेक्शन कमिशनकडनं अधिकृत त्यांच्या रेकॉर्डवर असणारं कॉन्स्टिट्यूशनची प्रत मागवली, जी 1999 मध्ये दिलेली जी प्रत होती ती होती. आणि त्या व्यतिरिक्त कोणतंही इतर संविधान शिवसेनेचं किंवा कुठचीही या संदर्भातलं डॉक्युमेंट त्यांच्याकडे रेकॉर्डवर नाहीये असं इलेक्शन कमिशननी आम्हाला कळवलं. हे कळवल्यानंतर स्वाभाविकपणे सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डर अनुसार 1999च कॉन्स्टिट्यूशन जे इलेक्शन कमिशनच्या रेकॉर्डवर होतं ते ग्राह्य धरणं माझ्यासाठी बंधनकारक होतं. त्यानंतर ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चरचा जर विचार केला, आपण अजून एक